अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पै भक्ती एकी मी जाणे, ते तसाने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतेया. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9व्या अध्यायातील 395 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून भगवंत स्वतः भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करतात. चालू असलेला हा नामोत्सव श्री विठ्ठल मंदिर भक्त मंडळ ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्यातून आणि त्या नामोत्सवातील आजचा हा प्रवचन सेवेचा योग आपल्या वाट्याला भाग्याने प्राप्त झालेला आहे. प्रतिवर्षी त्या भगवंताचा आपण हा उत्सव करतो. किंबहुना समाजामध्ये काही गोष्टीची समाजाला गरज आहे. त्या अनेक गरजेपैकी आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव वाढला पाहिजे बरं का. आणि तो भाव वाढी करता काय केलं पाहिजे, त्या भगवंताचे उत्सव केले पाहिजेत. संतांनी वर्णन केले, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण. हा संत सुद्धा या भूतलावरती अवतीर्ण होऊन काय करतात, समाजामध्ये भक्ती कशी वाढेल, भाव कसा वाढेल, धर्म कसा वाढेल, हा त्यांचा प्रयत्न आहे. आपलं जीवन हे अनेक अंगाने जडणघडण होत चाललेलं आहे बरं का. आणि त्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये दिवसेंदिवस देवाविषयी भक्ती निर्माण झाली पाहिजे. भक्ती निर्माण झाली पाहिजे म्हणून मी शब्द वापरला, गरज आहे का. लोकांची धारणा आहे आम्हाला भक्तीची गरज नाही, आम्हाला भक्तीची गरज नाहीये. पण देवाने आपल्याला एक इंद्रिय दिलेलं आहे, अनेक इंद्रिय दिली. त्या अनेक इंद्रियापैकी मन नावाचं इंद्रिय दिलेलं आहे. आणि मन नावाचं इंद्रिय हे भावप्रधान आहे बरं का. भावप्रधान आहे. बुद्धी ही ज्ञान प्रधान आहे आणि बाकीची इंद्रिय कर्म प्रधान आहेत बरं का. आज मनुष्य ज्ञानावरती जगतो का भावनेवरती जगतो? भावनेवरती जगतो. लक्षात ठेवा, एकमेकाच्या अंतःकरणामध्ये काहीतरी भावना आहेत, त्या भावना व्यक्त केल्या जातात. एखाद्याच्या जीवनामध्ये जर काही कष्ट झाले असतील, काही दुःख झालेलं असेल, काही संकट आले असेल, तर त्याच्याविषयी सद्भावना व्यक्त केल्या की त्याचं मन हलकं होतं बरं का. मन हलकं होतं. म्हणजे एखाद्याचं मन हलकं होण्याकरता, त्याच्या मनातलं दुःख जाण्याकरता, संकट जाण्याकरता सद्भावना व्यक्त केल्या जातात. हा, त्या सद्भावना व्यक्त करून ते दुःख निवृत्त होतं बरं का. संकट निवृत्त होतं, कष्ट निवृत्त होतं. शरीराला कष्ट झाल्यानंतर काय करावं लागतं? शरीराला कष्ट झाल्यानंतर विश्रांतीची गरज आहे. पण मनाला जर कष्ट झाले तर त्याला भक्तीची गरज आहे बरं का. भक्तीशिवाय मन शांत होत नाही, मन स्थिर होत नाही. तात्पर्य ते मन भावप्रधान आहे. आणि ते मन भावप्रधान असल्यामुळे त्या मनाची शक्ती वाढण्याकरता, मनाचं सामर्थ्य वाढण्याकरता, मनाचं स्थैर्य वाढण्याकरता एकमेव जगाच्या पाठीवरती उपाय आहे भक्ती. त्याला दुसरा पर्याय काय नाही बरं का.
भौतिक युग आहे, भौतिक प्रगती झालेली आहे आणि भौतिक युगामध्ये असं काही अजून साधन निघालेलं नाही, असं काय औषध निघालेलं नाही बरं का, की खरंच आपल्या भावना वाढण्याकरता काही औषध कुठं मिळतं का? नाही. तुमच्या शरीरातलं कॅल्शियम कमी झालं तर कॅल्शियमच्या गोळ्या मिळतात बरं का, कॅल्शियमच्या गोळ्या मिळतात. पण मनातला भाव कमी झालेला तो वाढवण्याकरता अशा कुठे मेडिकलमध्ये गोळ्या मिळत नाहीत, अजून तरी व्यवस्था झालेली नाहीये. त्याच्या पुढेही होणं शक्य नाहीये. मग ते भाव वाढण्याकरताच गावोगावी मंदिर बांधले बरं का. मंदिर उभा करण्याची कारण काय, की प्रत्येक गावामध्ये अनेक मंदिर आहेत, जागा आहे म्हणून मंदिर बांधलेलं नाहीये. अनेक लोकांनी त्या मंदिरामध्ये यावं आणि आपल्या मनाची शक्ती वाढावी. ती शक्ती वाढण्याकरता त्या मनाला भक्तीमध्ये प्रवृत्त करावं लागतं बरं का. भक्तीमध्ये प्रवृत्त झाल्याशिवाय मनाची शक्ती वाढत नाही, मनाचं सामर्थ्य वाढत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे दुःख सहन करण्याची जी शक्ती लागते, आम्ही तुम्ही सर्वजण प्रापंचिक आहोत आणि प्रापंचिक जीवन जगत असताना मनाला फार कष्ट आहेत, बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात, सहन करावे लागतात. आणि त्या सहन करण्याकरता त्या मनाची शक्ती वाढवावी लागते. ती कशाने वाढते? या भक्ती मार्गाचं अनुसरण करण्याने. मग तुम्ही बघा, आजचं सर्वे करून बघा, समाजामध्ये चाललेलं आहे. काही लोकांना राजकारण करून समाजकारण करून करून मन शांत राहत नाही, संध्याकाळची टिंब टिंब घ्यावी लागते. टिंब टिंब घ्यावी लागते का? झोपच लागत नाही. त्या मनावरती बर्डन आहे, मनावरती बर्डन आहे बरं का. हा, छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते, त्यांच्या मनावरती बर्डन नव्हतं का? होतं. मग ते मन हलकं करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरांच्या कीर्तनाला येऊन बसत होते. कीर्तनाला येऊन बसवते, ते लक्षात ठेवा. एक आदर्श आहे छत्रपतींच्या जीवनातला हा. आपण घेतला पाहिजे, राजे लोकांनी तरी घेतला पाहिजे, राजकारण करणाऱ्याने तरी घेतला पाहिजे बरं का. तात्पर्य त्या मनाला शांत करण्याकरता, मनाला स्थिर करण्याकरता, मनाची शक्ती वाढवण्याकरताच भक्तीची गरज आहे. माझा बोलण्याचा हेतू लक्षात ठेवा. मी प्रश्न उपस्थित केलाय, भक्तीची गरज आहे का? आपण याचा सारासार विचार करा, म्हणजे आपल्याला कळेल गरज आहे बरं का. आणि गरज असल्यामुळे प्रत्येकाने जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे. मग कुणी म्हणलं ठीक आहे, तुमचा आम्ही घटकाभर विचार मान्य केला, भक्तीची गरज आहे, मान्य केला. मग भक्तीची गरज आहे, भक्ती करण्याकरता काय करावं लागतं? महाराज म्हणतात काहीही करावं लागत नाही, काहीच करावं लागत नाही. फक्त भक्ती करण्याकरता भाव अंतःकरणामध्ये असावा लागतो. देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारशे वित्त, करा एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात घा. एक भक्ती करण्याकरता भाव लागतो. द्यावे न लगे वित्त, पैसे लागत नाहीत. पैसे, भक्ती करण्याकरता पैसे लागत नाही, लक्षात ठेवा. फक्त भाव लागतो. आणि आपल्या अंतःकरणामध्ये भाव असेल तर त्या भावनेच्या जोरावरती भक्ती करता येते. मग कोणालाही करता येते. श्रीमंतातला श्रीमंत असला तरी त्याला करता येते, गरीबातला गरीब असला तरी त्याला करता येते. का? काही भांडवलच लागत नाही हो, भांडवलच. प्रवचन करायला तरी भांडवल लागतंय, अभ्यास करावा लागतोय. पण भक्ती करण्याकरता काहीच लागत नाही. अनेकांच्याकडे जाऊन अनेक ग्रंथाचं वाचन करून ज्ञान मिळवावं लागतं, तेव्हा कुठं तासभर बोलता येतं. पण भक्ती करणं हे सगळ्यांना जमत नाही. पण भक्ती मात्र सर्वांना जमते बरं का. त्याला काही लागत नाही, फक्त भाव लागतो, फक्त भाव. भावाच्या जोरावरती भक्ती करता येते.
मग आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव आहे की नाही? आहे, कमी जास्त आहे. काय कमी जास्त आहे. पण जगामध्ये भाव नाही असा मनुष्यच नाही, लक्षात ठेवा. भाव नाही असा मनुष्यच नाही. बघा, काही माणसं देवळात येत नसतील पण जाता जाता बाहेरून तरी पाया पडतात. बरं, भाव आहे. काही माणसं देवळाकडे येत नाहीत पण रस्त्याने जाता जाता कोणाला जर पाय लागला तर त्याला नमस्कार करतात. भाव आहे. गाडीवरती सकाळी बसताना माणसं गाडीला पाया पडतात आणि मग टांग टाकतात. भाव आहे. शेतकरी शेतामध्ये चालला तर हत्यार घेत असताना पहिलं काम करताना त्या हत्याराला नमस्कार करतो. भाव आहे. भाव नाही असा मनुष्य नाही. बरं का, तुम्ही कोणत्या क्षेत्रातला कोणताही व्यवसाय करणारा माणूस असू दे, त्या हत्याराला नमस्कार केल्याशिवाय तो कार्य करत नाही का? भाव आहे. हो, म्हणजे भाव नाही असा जगाच्या पाठीवरती मनुष्य नाही. बरं का, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव आहे. मग आपल्या अंतःकरणामध्ये असलेला भावच देवाला समर्पित करायचा आहे. भावच समर्पित करायचा आहे. अंतःकरणातला भाव देवाला समर्पित करणं यालाच म्हणतात भक्ती. यालाच म्हणतात भक्ती. मग तो आपल्या अंतःकरणातला भाव समर्पित करणारा कोण आहे? देव म्हणतो तो कोण आहे मीही बघत नाही. पै भक्ती एक मी जाणे, तेत साने थोर न म्हणे. जो कोणी माझी भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे, फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी भक्ती आहे का, भाव आहे काय, एवढंच मी पाहतो. तो लहान आहे का मोठा आहे मी बघत नाही म्हणतो देव. तो ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे का वैश्य आहे का शूद्र आहे बघत नाही म्हणतो मी देव. तो स्त्री आहे का पुरुष आहे मी बघत नाही. तो लहान आहे का मोठा आहे पाहत नाही. तो श्रीमंत आहे का गरीब आहे मी यातलं काहीच पाहत नाही म्हणतो देव. साने थोर न म्हणे. जो जो कोणी माझी भक्ती करण्याकरता येतो, फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे का एवढाच मी त्याचा विचार करतो. बाकी त्याच्या जातीचा, त्याच्या वर्णाचा, त्याच्या गुणाचा, त्याच्या कलेचा, त्याच्या संपत्तीचा, त्याच्या ज्ञानाचा कधीही देव म्हणतो मी बघतच नाही त्याच्याकडे. म्हणून भक्ती क्षेत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आपण देवाच्या दर्शनाला जातो आणि देवाच्या दर्शनाला जात असताना काहीतरी देवाला घेऊन जावं असा विधी आहे. बरं, काय घेऊन जावं ते चित्त भगवंतांनी वर्णन केले. पत्रम पुष्पम फलम तोयम. एखादं फूल तरी देवाच्या दर्शनाला जाताना घेऊन जावं. फुल नाही जमलं तर एखादं पान तुळशीचं, ते नाही जमलं एखादं फळ, नाही जमलं तर मुठभर तांदूळ, त्यातलं काही नाही जमलं तर एक मस्तक आणि 2 अस्तक. ज्यावेळी हा मनुष्य देवाच्या दर्शनाला जातो, दर्शनाला जात असताना देव येणारा भक्त काय घेऊन येतो का हे बघत नाही. बरं, बघत नाही. येत असताना याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी काय भाव आहे का तेवढाच देव पाहतो. बरं का, गुरुवारी साखरे महाराज गमतीनं सांगत असतात, येणाऱ्या भक्ताकडे देवाचं लक्ष असतं, याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे का. आणि त्या देवाच्या जवळ बसलेला जो पुजारी गुरु त्याचं लक्ष असतं याच्या हातात काय आहे का, याच्या हातात काय, हा काय ठेवतो का, तो पाया पडतोय हे बघत नाही गुरु. बरं का, काय देवाजवळ ठेवतोय काय बघतोय तो. देव ह्यानं काय आणला हे बघत नाही. हा येत असताना याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी भाव आहे का हेच बघतो. का भक्ती एक मी जाणे. मी भक्तीच्या व्यतिरिक्त काहीच लोकांकडे बघत नाही. मी कोणाकडे काही मागतच नाही, मला अपेक्षाच नाही कशाची. एक भक्ती, हा तो कोणी असो, फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी भक्ती आहे का त्या भक्तीचाच स्वीकार करतो. मी कशाचाही स्वीकार करीत नाही.
कशाचा स्वीकार करत नाही, बरं का, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही काही पुराणातले प्रसंग पहा, म्हणजे आपल्याला कळते. देवाने इथंच वर्णन केले, भगवंताच्या जीवनातला बालपणातला मित्र सुदाम. बर, बालपणापासून मित्र, ब्राह्मण वर्णातला, पण भाव अतिशय अंतकरणामध्ये देवाविषयी, बर का, अतिशय. त्या सुदामाच्या जीवनामध्ये दारिद्र्य होतं. एवढं दारिद्र्य होतं, 18 विषय दारिद्र्य होतं. किती? 18 विषय, म्हणजे 18 गुणिले 20 किती होतात? 360. त्याला म्हणतात 18 विषय. म्हणजे 360 म्हणजे 12ही महिने त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्यच होतं. म्हणजे 18 गुणिले 20 म्हणजे 18 विषय, म्हणजे 360चा शब्द न वापरता 18 विषय. हा, जे 12ही महिने त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्यच होतं, बरं का. एवढं दारिद्र्य होतं. आताचा भिकारी सुद्धा बरा, बरं का. आताच्या भिकाऱ्यांची बँकेत खाते आहेत, लाखो रुपये आहेत बँकेत, लक्षात ठेवा. पण सुदामाची अशी अवस्था होती, अंगावरती एकच वस्त्र, बरं का, पत्नीच्या अंगावरती एकच वस्त्र. ते धोतर अनेक गाठी मांडलेलं धोतर होतं, लक्षात ठेवा. एकच धोतर हो, ते फाटलं की गाठ मारायची आणि तेच नेसायचं, गाठ मारायची नेसायचं. पण भगवंताची भक्ती उच्च कोटीची होती, बरं का. पत्नीनं विचारलं, का हो तुम्ही एवढं त्या देवाचं भजन करता, त्या देवाला काय आमचं दारिद्र्य कळत नाही का? सुद्धा म्हणले, चांगलं कळतंय त्याला, चांगलं कळतंय. मग त्यांनी सांगितलं, ते आपले भोग आहेत, आपण भोगले पाहिजेत. आपले भोग आहेत, लक्षात ठेवा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. नाही म्हणजे माझं मत आहे, तुम्ही एकदा देवाकडे काहीतरी मागा. नाही म्हणले, मी मागण्याकरता देवाची भक्तीच करत नाही म्हटले. मला माझ्या प्रपंचाचं दुःख देवाला सांगायचं, जाणतोच आहे हो. अंतरीचे बीज जाणे कळवला. ठीक आहे, तुम्ही मागू नका, पण माझी इच्छा आहे, एकदा तुमच्या मित्राला भेटायला तरी जा. हा, एवढं करीन म्हटले. फार दिवस झालं त्याची भेट झाली नाही. बालपणाचा माझा मित्र आता तो झालाय राजा द्वारकेचा. एकदा भेटून तरी या, हरकत नाही. हा, एवढी मी तुझी इच्छा पूर्ण करीन म्हणले. ठीक आहे म्हणले, मी जातो त्याच्या भेटीला. पण असं करा, आता त्याच्या भेटीला जायचं म्हटलं काहीतरी घेतलं पाहिजे बरोबर. आता सुदामाच्या घरात काय असणार आहे हो? काही नव्हतं. त्यांनी ते मूठभर पोहे दिले आणि त्या धोतराच्या कोपऱ्याला बांधले, बरं का. आणि ते पोहे घेऊन सुदाम निघाला. प्रवास करीत द्वारकेमध्ये आला. द्वारकेमध्ये आल्यानंतर आता द्वारपाल राजा ना, भगवंताच्या द्वारामध्ये गेल्यानंतर सांगितलं त्या द्वारपालांना, मी देवाचा मित्र आहे म्हटले, मला त्याची भेट घ्यायची आहे. द्वारपाल म्हटले, आमचा हा देव राजा आणि तुमच्याकडे पाहिजे तर एवढं दारिद्र्य, कमीत कमी मित्रता असण्याकरता दोघांचं समानता पाहिजे का? श्रीमंताचा श्रीमंत मित्र, सत्तावानाचा सत्तावान मित्र. तुम्ही एवढी भिकाऱ्यासारखे दिसता आणि आमचा देव राजा आणि संता मित्र, हे शक्यच नाही म्हणजे अशी मित्रता असू शकत नाही म्हणजे. नव खरंच मी मित्र आहे, त्यांचा बालपणापासूनचा मित्र आहे. नाही म्हणते, तुम्हाला जाता येणार नाही. ठीक आहे, मला पाठवू नका, फक्त निरोप द्या, तुमचा बालपणीचा सुदाम नावाचा मित्र आला, एवढा निरोपच करतो म्हणजे. आणि त्याप्रमाणे तो सेवक आत गेला.
भगवंताला सांगितलं बालपणीचा आपला सुदाम नावाचा मित्र. सुदाम शब्द ऐकल्याबरोबर देव सिंहासनावरती बसले, झटकन उठले. बरं उठले, धावत धावत आले, धावत धावत आले, आले आले आणि पहिल्यांदा सुदामाला आलिंगन दिलं. सुदामा किती वर्षांनी आलास रे तू? हा, नेलेला आतमध्ये ज्या सोन्याच्या सिंहासनावरती देव बसला होता त्या सिंहासनावरती सुदामाला बसवलं. किती किती दिवसांनी आलास, किती तुला त्रास झाला, कसा आला चालत? देवानी पाय दाबायला सुरुवात केली. आणि सगळं चौकशी करता 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 घरचे बरे आहेत का? आणि बोलता बोलता म्हणले माझ्याकरता पोहे आणलेत का? म्हणले पोहे आणलेत का? हो हो दिलेत म्हणले बायकोन. हे देवाला त्या सुदामाला लाज वाटत होती, हा राजा आहे आणि मी एवढे आणलेले कोरडे पोहे कसा मागेल? नाही म्हणले कुठे ते पोहे आण. पोहे बघितले आणि बघितल्याबरोबर तसेच फक्के मारले. वर आता ते पोहे कोरडे होते, किती दिवसाचे होते काय माहित, पण भगवंतांनी घेतले आणि खायला सुरुवात केली, फके मारायला सुरुवात केली. आपण फोडणी टाकून देवाला पोहे देतो, एकदा तरी देवाने खाल्लेत का? फोडणी टाकून आपण देवाला पोह्याचा नैवेद्य दाखवतो, एकदा तरी देवाने खाल्लेत का? सांगा कोणापैकी. माझे तरी आता पण खाल्लेत नाहीत. तुमच्यापैकी कोणाचे खाल्लेत का? बरं देव राहू दे, पोहे राहू दे, आमच्या तुमच्यापैकी कोणी बिन फोडणीचे पोहे खाईल का? सांगा, कुणीच खाणार नाही. मग आमच्या तुमचा सारखा सामान्य जीव जर कोरडे पोहे खाऊ शकत नाही, देवानी कसे काय खाल्ले? फक्त देवानी त्या सुदामाच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव, त्या भावाला पाहून ते पोहे खाल्ले. याला म्हणतात भाववर. म्हणजे त्यांनी फोडणी टाकून आणलेत का, कसे आणलेत, चांगले आहेत का, निवडून आणलेत, काही काही देवाने पाहिलं नाही. याने आणलेत ना, माझ्याकरता आणलेत ना, याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे ना, त्या भावाचा परिणाम कोरडेच खाल्ले. हो म्हणजे अंतःकरणामध्ये भक्ताच्या असलेला भाव, त्या भावाकरता देव काय सेवन करतो याचा विचार करा, लक्षात ठेवा. मुनी तर भगवान स्वतः सांगता, भक्ती एक मी जाणे, मी बाकी काही जाणत नाही. हा, ते कोरड्या आहेत का, ओल्या आहेत का, फोडणी टाकलेले आहेत, काही काही जाणत नाही. फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी भाव आहे ना, खास माझ्या करता याने पोहे आणलेत का नाही, याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे का नाही. देवाला फार पोहे आवडतात. हो फार पोहे आवडतात. म्हणून फक्त जो कोणी देवाच्या भक्तीमध्ये प्रवृत्त झालेला आहे, त्याच्या अंतःकरणातला फक्त देव भावच पाहतो, बाकी काहीही पाहत नाही. आणखी दुसरं उदाहरण प्रसिद्ध आहे, आपल्याला ज्ञात आहे, शबरीचं. त्या शबरीकडे त्याला दर्शन देण्याकरता प्रभू रामचंद्र गेली. ती कथा आहे फार मोठी, त्यातला फक्त भाव आपल्या समोर सांगतो. मातंग ऋषींनी सांगितलं होतं शबरीला, तुझ्या आयुष्यामध्ये तुला प्रभू रामचंद्र दर्शन देणार आहे. मग ती रोज वाट पाहत बसायची. बरं का, आज येतात का प्रभू, रोज. बरं का, एकदा दर्शन देणार आहेत, कधी देणार आहे सांगितलं नव्हतं. ती रोज काय करायची, उठायची, अंगण झाडायचं, त्या जंगलामध्ये जाऊन बोरा आणायची आणि ती बोरा आणून, फुलं आणून, सगळं साहित्य ठेवायचं. का कधी येते सांगता येत नाही, रोज तिचा नेम. अनेक दिवशी प्रभू गेले. प्रभू गेल्यानंतर प्रभूचा आदरातिथ्य केलेला आहे, पाद्यपूजा केलेली आहे. आणि पाद्यपूजा केल्यानंतर प्रभूला
त्या शबरीने ती बोरे दिली बरं का द्रोणामध्ये. भगवंतांनी बघितल्याबरोबर देवाने खायला सुरुवात केली बरं का, जणू कधी खायला अन्न मिळाल्यासारखंच बरं का. खायला सुरुवात केली. मागचा पुढचा कशाचा विचार देवाने केला नाही, खायला सुरुवात केली. लक्ष्मण शेजारी होता. लक्ष्मणाने विचार केला, दादाला काही कळतच नाही, दादाला काय कळतच नाही. अहो त्या शबरीनेही बोरे आणून दिले, त्या शबरीकडे दादानी पाहिलंच नाही. लक्ष्मणाने पाहिलं होतं शबरीकडे बरं का, आणि त्या शबरीला निरखून पाहिलं लक्ष्मणाने पाहिलं, हिनं दात कधी घासलेले नाहीत, कधी अंघोळ केलं काय माहित, केस विंचरलेले नाहीत, आणि हिच्या तोंडातली उष्टी बोरे देव खातो एवढं कळू नये दादाला. लक्ष्मण ती बोरे बघत होता आणि शबरीकडे बघत होता, बोरे बघत होता आणि शबरीकडे बघत होता. एवढी घाण, एवढ्या घाणेरडी असणाऱ्या शबरीची बोरे देव खातो, काय म्हणावं देवाला. शेवटी लक्ष्मणाला राहवलं नाही. दादा थांबा म्हणले, थांबा म्हणले काय झालं, काय झालं म्हणजे. अहो विचार करा, तुम्ही आज बोरे खाण्याकरता प्रवृत्त झालाय. ज्या शबरीनं तुम्हाला ही बोरे खाण्याकरता आणली, त्या शबरीकडे तुम्ही पाहिलं का, शबरीकडे पाहिलं. प्रभूंनी सांगितलं त्याच्याकरता तुला आणलंय. म्हणजे मी शबरीला बघायला आलो नाही, म्हणते मी शबरीला बघायला आलो नाहीये. मी कशा करता आलोय, फक्त शबरीतल्या अंतकरणातला भाव बघण्याकरता आलोय. म्हणते काय, तू फक्त शबरीकडे पाहिलं, फक्त मी तिच्या अंतकरणातला भाव बघितला. ती उष्टे आहेत का कच्ची आहेत, तिने आंघोळ केली का नाही केली, मी हे बघतच नाहीये, मी हे बघतच नाहीये. मी फक्त त्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे काय, माझा फक्त संबंध आहे भक्तीशी, माझा संबंध व्यक्तीशी नाही, माझा संबंध व्यक्तीची नाही. ती कोणी असो, भलतयाचे हो, भलतयाचे हो, कुठल्या कुलातले आहे, कुठल्या वर्णातले आहे, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. देव सांगतायत, लक्षात ठेवा. कुणाला सांगतायत, लक्ष्मणाला सांगतायत. फक्त माझा संबंध आहे त्याच्या भक्तीशी, तिच्या भावनेशी. त्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे ना, संपला, माझा व्यवहार झाला बरं का, माझा व्यवहार झाला. म्हणजे एवढा विस्तार करण्याचं कारण, आज प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भाव आहे. मग भक्ती करणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. अहो त्याला दुसरं काही द्यावंच लागत नाही, त्याला काहीही द्यावं लागत नाही. फक्त अंतकरणातला भावच त्याला द्यावा लागतो, बाकी काहीही द्यावं लागत नाही. आपल्याकडे पाहुणे आले की त्यांना शिष्टाचार करावा लागतो, आदराचार करावा लागतो, आदरातिथ्य करावं लागतं. ते नाही केलं तर माणसं रुसतात, माणसं रुसतात. देवाला तुम्ही आदरातिथ्य नाही केलं तर देव विचार करत नाही, फक्त तो विचार करतो याच्या अंतकरणामध्ये भावना, संपला विषय. तो बाकी कशाचाच विचार करत नाही, कशाचाही विचार करत नाही. म्हणून पहा, ज्यावेळी दुर्योधनाने भगवंताला सभेचं आमंत्रण दिलं होतं, सभेचं आमंत्रण दिलं होतं. कौरव पांडव सगळे, भीष्माचार्य द्रोणाचार्य सगळे त्या सभेला होते, आणि देवालाही आमंत्रित केलं होतं. देव गेले. आता तो दुर्योधन राजा होता. आता सभा झाल्यानंतर त्यांनी सगळी जेवणाची व्यवस्था केली होती, पंचपक्वानाची व्यवस्था बरं का, पंचपक्वानाची व्यवस्था. राजाच आहे ना, त्याला काय कमी. आणि सगळे राजे लोक त्या सभेला येणार. मग ती सभा झाली, आणि सभा झाल्यानंतर
भगवंत निघाले. दुर्योधन लव कृष्णा थांब म्हणले. तो देव म्हणत नव्हता बरं का. तुमच्याकरता भोजनाची व्यवस्था केलेली आहे. देव म्हटले मी जेवत नाही म्हणले. जेवत नाही म्हणले. का? मला भूक नाही आहे म्हणले. भूक नाहीये. आता पंचपक्वानाचा बेत केला होता दुर्योधनाने. दे जेवत नाही म्हणून तिथून निघाले आणि जाता जाता विदुराच्या घरामध्ये शिरले आणि सांगितले मला भूक लागलेली आहे, पहिल्यांदा वाढ. जिथं स्वयंपाक तयार होता तिथं म्हटले जेवायचं नाही आणि ज्याच्या घरात काय नाही त्याला म्हणले मला वाढ. हा कुठला न्याय? असं का देवानी केलं? पंचपक्वानाचा बेत केला होता तरी देवाने ते स्वीकारलं नाही. देवाने विचार केला ना पंचपक्वानाचा बेत केलेला आहे पण याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही आहे. भाव नसेल तर देव ते सेवन करीत नाही. आणि विदुर काकाच्या घरामध्ये गेल्यानंतर सांगितलं मला भूक लागलेली आहे. भूक लागल्या म्हणजे तर देव आले अचानक, काहीच घरात नाही. घाई घाईने कन्या केल्या आणि त्या कन्या करण्याकरता जेवढं ती कणी पाहिजे होती कणी होती कमी आणि पाणी होतं जादा. आणि त्या विदुर काकाच्या पत्नीने त्या कन्या केल्या. दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या. आता कन्या कशा करतात तुम्हाला माहिती आहे. आता कन्या कोणी खातच नाही. पूर्वी लोक कन्या खात होते. आता उठल्या उठल्या काय लागते? बुस्कुट. आमचे ते गुरुजी म्हणायचे ते भुसकटच आहे बरं का, त्यात काही ताकद नाही आहे. पण पूर्वी माणसं ताक कन्या खायचे बरं का. आणि त्या विदुर आणि विदुर काकाच्या पत्नीने त्या कन्या केल्या. एवढ्या पातळ केल्या होत्या देवाला त्या पिता येईना तो. कारण इकडं उचललं की इकडं जायचं, इकडे उचललं इकडं जायचंय. देवाला 4 हात लावावं लागले. पण देवाने त्या आनंदाने सेवन केल्या बरं का. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. देवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. देवाला वाटलं मला आज जणू स्वर्गातलं अमृतच मिळालं बरं का. पाण्यातल्या कन्या होत्या पण भाव होता. पंचपक्वानाचा स्वयंपाक होता पण भाव नव्हता. पै भक्ती एक मी जाणे. तो काय पदार्थ आहे, कोण देणार आहे, माझं त्याच्याशी देणं घेणं नाही म्हणतो बरं का. फक्त माझा संबंध भक्तीशी आहे, भावाशी संबंध आहे. माझा भाव आपल्या अंतःकरणातला देवाला देणं म्हणजेच भक्ती. आपल्या अंतःकरणातला भाव देवाला देणं म्हणजेच भक्ती. बाकी काहीही देवाला द्यावं लागत नाही. काही द्यावं लागत नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठे. ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव आहे ना त्यालाच फल प्राप्त होतं. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही त्याला फल प्राप्त होत नाही. त्याची केलेली ती भक्ती सफल होत नाही. भक्ती सफल होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून अंतःकरणामध्ये जो देवाविषयी असलेला भाव त्या भावालाच देव स्वीकारतो आणि तो भावच देवाला देणं म्हणजे भक्ती. म्हणून बाकी कशाचा विचार देव करीत नाही. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, लक्षात ठेवा. जाता जाता लक्षात ठेवा, पण तसंच वागू नका बरं. आपल्याकडे समाजाला वळण पडलंय. सत्यनारायणाची पूजा करायची म्हणलं की माणसं खारकार आणतात पण किडलेले असतात बरं काका. लोक म्हणतात देवाला कसंही चालतंय, देवाला कसंही चालतंय. पूजेचं साहित्य असतं ते पाहण्यासारखं असतं बरं का. आम्हाला नाही इलाजाने पूजा कराव्या लागतात म्हणून ते माहिती आहे बरं का. तुम्ही जर दुकानात गेला तर तो पुजारी विचारतोय खारका गुटीच्या पाहिजेत का पूजेच्या पाहिजेत. गुटीच्या पाहिजेत का पूजेच्या पाहिजेत. तो दुकानदार विचारतोय सुपारी खायची पाहिजे का पूजेची पाहिजे. कापड दुकानदार विचारतोय
आहेराला कपडे पाहिजेत का वापरायचे पाहिजेत? आमची धारणा आहे देवाला कसंही दिलं तरी चालतं. हो चालतं, यात काही चुकीचं नाही बरं का, यात काही चुकीचं नाहीये. पण देताना माणसानं चांगल्या भावनेनं द्यावं, चांगल्या भावनेनं द्यावं. तुम्हाला आठवण म्हणून सांगतो, जाता जाता लक्षात ठेवा, देवाला चांगलं दिलं तर आपल्याला चांगलं मिळतं, लक्षात ठेवा. आपण जर देवाला हलकं दिलं, आपण पाहुण्याला हलका आयर केला तर आपल्याला पाहुणा चांगला आयर करतोय, बरोबर आहे. ती माणसं लक्षात ठेवतात, त्यांनी कुठला आहेर आपल्या लग्नात केला होता लक्षात ठेवलेलं असते बरं का. तसाच आहेर आपल्याला आणतात. आपल्याला वाटतंय आम्ही हलका केला तरी चालेल पण पाहुण्याने चांगला आणला पाहिजे, शक्यच नाही. आम्ही देवाला काही दिलं तरी चालेल पण देवाने आम्हाला चांगलं दिलं पाहिजे असं घडत नाही. येते द्यावे तैसे घ्यावे, थोडे परी निरे व्हावे. देवाचा एक स्वभाव आहे, जसं मला तुम्ही देता तसंच मी तुम्हाला देणार. बरं का, मला तुम्ही फाटकं दिलं ना, तुमच्या आयुष्यात तुम्हाला फाटकच, कारण तुमचा भावच तसा ना, जसा भाव असेल तसा. म्हणून देताना चांगल्या भावनेनं द्यावं बरं का, चांगल्या भावनेनं द्यावं. भाव असावा हा गोष्ट वेगळी, पण देताना भावना सुद्धा चांगली असावी बरं का, देताना भावना सुद्धा चांगली असावी. आपण ज्या भावनेने देतो त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात, लक्षात ठेवा. म्हणून तो नेम आहे. त्या दानाच्या बाबतीत वर्णन केले. एकदा सत्यभामेनं नारदांना विचारलं, नारद महर्षी तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. म्हणले विचारा. म्हणले काय नाही. म्हणले मला हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा पती म्हणून प्राप्त झालाय, माझं भाग्य आहे. मग प्राप्त झालाय ना, भाग्य आहे ना? हो भाग्य हो, पण मला पुन्हा इच्छा आहे पुढच्या जन्मात हाच मिळावा, पुढच्या जन्मात हाच मिळावा. मग काय केलं पाहिजे? नारद महर्षी म्हणले सोपं आहे, या जन्मामध्ये जे दान केलं जातं ते पुढच्या जन्मात मिळतं. या जन्मामध्ये जे दान केलं जातं ते पुढच्या जन्मात मिळतं. या जन्मामध्ये जर हरभऱ्याची डाळ दान केली तर पुढच्या जन्मात घोड्याचा जन्म, बरं का. घोडा फक्त हरभरेच खातोय, बाकी काय खात नाही, लक्षात ठेवा. या जन्मात जर तुम्ही साखर वाटली तर पुढच्या जन्मामध्ये साखर सम्राट, चेअरमनच कारखान्याचा नियम आहे. मी विनोदाने सांगत नाही बरं, काही वास्तवत आहे. या जन्मामध्ये तुम्ही चांगली वस्त्र दान केली तर पुढच्या जन्मामध्ये सूतगिरणीचा चेअरमन. आणि या जन्मामध्ये तर मी वाईट भावनेनं दिल तर समजावं पुढच्या जन्मात भिकारीच. जे आपण देवाला देतो तसंच आपल्याला देव देतो. मला एवढा चित्त भावंडाचा आहे बरं का. मग त्या सत्यभामीनं विचारलं, मला देव काय म्हणले, देवाला दान कर म्हणजे तुला पुढच्या जन्मात देव मिळेल. म्हणून तिने दान केला बरं का. सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरुनी चाले पादुका. आणि दान करण्याकरता प्रवृत्त झाली. नारदांना विचारलं, म्हणले मी दान करते पण ह्या बाबाला घेणार कोण? ह्याला रोज लोणी लागतं, पाव बटर लागत नाही, ह्याला चहा लागत नाही, ह्याला दही दूध लोणी लागतं. हा फार खादाड आहे, ह्याच्याकरता याला फार लागतं. हे कोणाच्या घरात नाही, आज सगळ्यांचं दूध डेअरीला जाते, कोण खाऊ घालणार याला? कोणाच्या घरात दूध नाही असलं तर दर्शीचं पित नाही. नारदांनी सांगितलं कोणीच घेणार नाही, मलाच देऊन टाक म्हटले. नारदाला दान देऊन टाकलं बरं का. त्यातला सांगण्याचा भाव आहे, आपण जे देतो ते आपल्याला प्राप्त होतं. म्हणून देवाला काही दिलं तरी चालतं का? देवाला त्याची वस्तूची गरज नाही हो. देवाला वस्तूची गरज नाही का? त्यानेच आपल्याला सगळं दिलंय, त्याला काय आपण देणार आहे? त्यानंच आपल्याला दिलेलं आहे, आपण त्याला काय देणार आहे? जे या विश्वामध्ये निर्माण केले, कुणी आम्ही तुम्ही निर्माण केले का त्यांनी निर्माण केलंय?
जे जे निर्माण केले ते ईश्वराने निर्माण केले, त्यानेच निर्माण केलेलं आपल्याला मिळाले, आपण देणार तरी काय त्याला. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेनी तो जोडशी नारायण नाशे जीव पण भवरोग. हे शरीर त्यांनीच दिले, इंद्रिय त्यांनीच दिले, ज्या वस्तू निर्माण केल्या त्या त्यांनीच निर्माण केलेत, आपण देणार तरी काय. त्याला काही द्यावं लागत नाही आणि त्याला जगाकडून काही अपेक्षा नाही का. तो नित्य तृप्त आहे, नित्य तृप्त आहे. आमच्या तुमच्या करता त्यांनी सर्व निर्माण केलंय, फक्त अपेक्षा त्याची एवढीच आहे, त्याच घ्यायचं, ते त्यालाच द्यायचं, फक्त देताना भावपूर्वक द्यायचं, हीच भक्ती बरं का. त्याच घ्यायचं आणि ते त्यालाच द्यायचं, नेम आहे. तुम्ही जर काशीला गेला तर काशीला गेल्यानंतर त्या गंगेची पूजा करावी असा नेम आहे. गंगेची पूजा करायची. आता गंगेची पूजा करायची म्हटल्यानंतर काय पाहिजे, पूजा करण्याकरता पहिल्यांदा काय पाहिजे, पाणी. मग जाताना बिस्लरी मधून घेऊन जायचं. आता गंगेचीच पूजा करायची आहे, गंगेची पूजा करण्याकरता इथून पाणी घेऊन जायचं नाही, गंगेचंच पाणी घ्यायचं, गंगेचंच पाणी घ्यायचं आणि ते गंगेलाच अर्पण करायचं. सोपं आहे का नाही. फक्त ते अर्पण करताना भावपूर्वक करायचं. तसं देवाने निर्माण केलेलं आहे, प्रत्येक वस्तू देवाने निर्माण केलेली आहे, त्यानेच निर्माण केलेली आहे, ती त्यालाच द्यायची आहे, फक्त ती भावपूर्वक द्यायची आहे, त्यालाच भक्ती म्हणतात. आम्ही काहीही नवीन निर्माण करून देवाला देऊ शकत नाही. त्याने जे निर्माण केलं त्याच्यातूनच आम्ही देवाला देतोय बरं का. म्हणून इथं भगवान सांगतात, फक्त जो कुणी मला देण्याकरता काही प्रवृत्त झाला असेल तर त्या देण्याच्या माग त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त भक्ती आहे का एवढाच मी विचार करतो, मी बाकी कशाचा विचार करीत नाही. भक्ती एक मी जाणे. इत साने थोर न म्हणे, तो लहान आहे का मोठा आहे मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये. श्रीमंत आहे काय गरीब आहे याच्याशी मला देणं घेणं नाही. कुणाशी माझं वैरत्वच नाहीये. सगळे मला सारखेच आहेत, सगळे मला सारखेच आहेत. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, चांडाळ असो, देव म्हणतात मला त्याच्याशी देणं घेणं काही नाहीये. तो लहान आहे का मोठा आहे, कुठल्या अधिकारावरती आहे का, संपन्न आहे का, विद्वान आहे का, ज्ञानी आहे, मला हे पाहायची गरजच नाही म्हणतो. फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव मला एवढाच त्याचा स्वीकार करायचा आहे, बाकी मला त्याचं काही स्वीकार करायचं येत साने थोर न म्हणे. देवाला विचारलं असं का, आम्ही भावाचे पाहुणे भुकेले. देव सांगतात मला फक्त भावनेची भूक लागते. आम्ही भावाचे पाहुणे आहोत, आम्हाला फक्त भावनेची भूक लागते, बाकी कशाची आम्हाला भूक नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. फक्त भावनेची भूक देवाला लागलेली आहे, बाकी कशाची भूक लागलेली नाही. आम्हाला भूक लागलेली आहे, काही खा गडपच आहे, सगळं काही खा गडपच आहे. आपण काय सोडत नाही, सप्ताच्या पंक्ती सोडत नाही, माहीच्या पंक्ती पण सोडत नाही आपण. आम्हाला जिथं फक्त खायची सवय हो. देव कधीही काही खात नाही, फक्त त्या भावनेचा स्वीकार करतो, भाव स्वीकारतो बरं का. कसा सांगतो आपल्याला थोडासा. आपण देवाला नैवेद्य दाखवतो, देवाला नैवेद्य दाखवत असताना ते नैवेद्याचं ताट देवाच्या समोर ठेवल्यानंतर ते देवाला प्राणायासा, उपानासा, व्यानासा, समाना पंचप्राण आहेत ना, त्या प्रत्येक प्राणाचा नाव घ्यायचा आणि समर्पयामी म्हणायचं बरं का. हे शरीर प्राणमय कोश आहे, अन्नमय कोश आहे, ह्याला खाऊ घालावं लागतं तरी जगतंय बरं का. एरवी जगत नाही. म्हणून तो देव आता त्या मूर्तीमध्ये प्राणत्व आलंय त्याला, आणि मूर्तीमध्ये प्राणत्व आल्यामुळे त्याला ताण लागते, भूक लागते बरं का. म्हणून दुपारी नैवेद्य दाखवावा, संध्याकाळी नैवेद्य दाखवावा,
सकाळी नाश्त्याला दाखवावं, 4 वाजताच्या आपल्याला जसं लागतं तसं देवाला द्यावं बरं का शेवटी प्राण आलाय त्याच्यामध्ये. मग तो नैवेद्य देवाच्या समोर ठेवावा आणि समर्पयामी म्हणावं आणि तो समर्पण केल्यानंतर पुन्हा आपण खावा. देव खात नाही, देव खात नाही, फक्त नामदेव महाराजांच्या हातचा नैवेद्य तेवढे खाल्ला बरं का. आणि रोजच्या रोज जर देवाला दाखवलेला नैवेद्य जर देव रोज जर खायला लागला तर माणसं देवाला नैवेद्य दाखवणार नाही, दाखवणार नाही. त्याच्या पुढचा एक भाग सांगतो. गुरुवर्य सक्रिय महाराज सांगत असता, समजा उद्या रोज देव जेवायला लागला, रोज देव जेवायला लागला तर लोक सरकारकडे मागणी करतील, आमच्या घरामध्ये रोज देवाला जेवायला करते तेव्हा एक रेशन मध्ये देवाचं नाव वाढवा. रेशन मध्ये का घरात किती माणसं तेवढ्या माणसांनी आज तांदूळ मिळतं का नाही. हा, मग देव सुद्धा रोज जेवतो का नाही. आम्हाला नोंद करायला पाहिजे घरात किती 4 माणसं, 5वा देव, त्याला रोज लागतं खायला. लोकांनी ही तक्रार केली असती, मागणी केली असते, त्याच्या नावाने सुद्धा आम्हाला 5 किलो महिन्याला खात नाही ते बरं आहे बरं का. देव नैवेद्य सेवन करतच नाही. मग काय सेवन करतो, फक्त त्यातला स्वाद घेतो बरं का, त्यातला स्वाद घेतो. कसं हे पाहायचं, पाहता येतं बरं का. तुम्ही एक प्रयोग करून बघा. 2 मोगऱ्याची फुलं आणायची, सुगंधी बरं का, आणायची, त्या फुलांचा वास घ्यायचा नाही आणि ती फुलं आणून तराजूमध्ये वजन करायची, कुठल्या, सोन्याच्या बरं का. आणि ती फुलं वजन करायची आणि वजन केल्यानंतर ते बाजूला घ्यायचे आणि वजन किती नोंद करून ठेवायची. पुन्हा त्या 2 फुलातलं काय, एका फुलाचा आपण सुगंध हुंगायचा नाकाने आणि एका फुलाचा सुगंध हुंगायचा नाही. त्या फुलाची पुन्हा वजन करायचं. ज्या फुलाचा तुम्ही सुगंध हुंगला त्याचं वजन कमी झालेलं असतं, ज्याचा सुगंध हुंगला नाही त्याचं वजन कमी होत नाही बरं का. म्हणजे फुलामध्ये असलेला सुगंध जर नाकाने घेतला, सुगंध घेण्याच्या आधी वजन करा आणि सुगंध गेल्यानंतर वजन करा. प्रयोग करून बघा आणि मला सांगा बरं का, वजन कमी होतंय. तसं आपण देवाला नैवेद्य दाखवत असताना प्रत्यक्ष देव ते खात नाही, फक्त त्याच्यातला स्वाद आणि आमच्या अंतःकरणात असलेला भाव तेवढाच स्वीकारतो बरं का. बाकी काही तो स्वीकारत नाही का, त्याला त्याची गरज नाही, त्याची त्याला गरज नाही आहे, फक्त तो भावच त्याला लागतो. म्हणून इथं भगवंतांनी वर्णन केले, आम्ही भावाचे पाहुणे भुकेले. आम्हाला भावनेची भूक लागलेली आहे, आम्हाला कशाची भूक नाही आहे. म्हणून ही भावनेची भूक भागवण्याचं सामर्थ्य आज एकाच साधनामध्ये आहे, ते म्हणजे भक्ती, ते म्हणजे भक्ती. आणि अशी भक्ती आज सर्वांना करता येते बरं का, सर्वांना करता येते. आणि अशी भक्ती जर आपण जीवनामध्ये जर केली तर त्या भक्तीतून तुम्हाला प्रपंचामध्ये येणाऱ्या दुःखाला सहन करण्याची शक्ती वाढते. भक्तीतून शक्ती येते बरं का. आज शारीरिक बळ असावं का मानसिक बळ असावं, मनाचं बळ वाढावं बरं का. आणि ते भक्तीने वाढतं, भक्तीने वाढतं. जसं योगाचा अभ्यास करणारी मंडळी म्हणतात रोज प्राणायाम करत जा. प्राणायाम केला तर काय घडतं, हृदय चांगलं राहतं असं त्यांचं मत आहे. हृदय फुफ्फुस चांगली राहतात हो. आता कोरोना होऊन गेलाय, आज पेपरला आहे, ज्यांनी ती कोविड घेतलं त्याचा परिणाम आता हृदयावरती व्हायला लागलाय बरं का. आजच्याच का कालच्या पेपरला बातमी आहे, साईड इफेक्ट. पण तो कमी करता येतो कशाने, प्राणायामाने. प्राणायामाने फुफ्फुस हृदय चांगलं ठेवता येतं. जर प्राणायामाने फुफ्फुस हृदय चांगलं ठेवता येतं तर माझं मत आहे भक्तीने मन चांगलं ठेवता येणार नाही का. म्हणजे प्राणायामामध्ये सामर्थ्य आहे हृदय चांगलं ठेवण्याचं, पण ही त्या हृदयामध्ये असणारं मन, ते मनाचं बळ, त्या मनाचं सामर्थ्य मात्र या भक्तीने वाढतं. म्हणून भक्तीची आज प्रत्येकाला गरज आहे आणि ती भक्ती सर्वांना करता येते. भक्ती करण्याकरता
काहीही लागत नाही, फक्त भाव लागतो. आणि तो भाव कुठं बाजारात मिळत नाही, तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि आपल्या अंतःकरणामध्ये असलेला भावच देवाला समर्पण करावा. मग तुकोबाराय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. अशी भक्ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये करता येते. आणि ती भक्ती वाढावी आज त्याची गरज आहे. आणि ती भक्ती वाढण्याकरता ह्या उत्सवाची गरज आहे. बरं का, उत्सवाची गरज आहे. का भक्तीचं महात्म्य ऐकल्याशिवाय भक्ती वाढत नाही, भक्ती वाढत नाही. लक्षात ठेवा. आता परिस्थिती चालू आहे, मत वाढावी म्हणून सभा चालू आहे, मत वाढावीत म्हणून सभा चालू आहेत. प्रत्येक पक्षकार सांगतोय आम्हालाच द्या निवडून, आम्हीच कार्य करू. प्रत्येक जण सांगतोय का आम्ही असं करू, आतापर्यंत यांनी असं केलं नाही, यांच्यापेक्षा आम्ही असं करू. म्हणजे आम्ही तुम्ही त्यांना ते मत टाकावं, मत देणाऱ्यांची संख्या वाढावी. मत देणाऱ्यांची संख्या वाढण्याकरता जर सभा घ्याव्या लागतात, तर समाजामध्ये भाव वाढण्याकरता कथा कीर्तन करायला नकोत का? लोक म्हणतात त्यांना काय कामं नाही. आता या फिरणाऱ्यांना काम आहेत म्हणतात तुम्ही. समाजामध्ये भाव वाढण्याकरता याची गरज आहे की नाही? हो, गरज आहे बरं. म्हणून ही भक्ती आज आपल्या जीवनामध्ये वाढली पाहिजे. आणि ती भक्ती वाढण्याकरता हा उत्सव आपण दरवर्षी करताय. आतापर्यंत आपण हा चालवलेला आहे. त्या नेमाने चालवण्यातून तुम्ही बरंच मंडळांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून देवाला वरती नेला आणि आपल्याला खाली ठेवलंय. बरं का, देव वरतीच आहे, सगळीकडेच आहे तसा देव. पण आपण आतापर्यंत हे नेमाने अखंडित सेवा करून एक चांगलं कार्य आपण या मंडळाच्या वतीनं केलेलं आहे. हे भक्तीतूनच घडलेलं आहे, भावनेतून घडलेलं आहे. आणि असंच कार्य उत्तर सर्वांच्या जीवनामध्ये आणि ते घडावं. आणि ते घडता घडता त्या देवाकडे एवढंच मागावं, आमच्या अंतःकरणामध्ये देवा तुझ्याविषयी भाव वाढावा. आमच्या जीवनामध्ये दारिद्र्य आलं तरी चालेल, पण देवा भाव आमच्या अंतःकरणातला कमी होऊ देऊ नको. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. कारण भाव निघून गेला की आपल्यात आणि देवात अंतर पडतं. आपल्यात आणि देवात अंतर पडून असं वाटत असेल तर भाव कायम राहिला पाहिजे. आणि तो भाव आमच्या जीवनामध्ये दिवसेंदिवस वाढावा, एवढीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. या उत्सवाच्या माध्यमातून काही चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली, काही यथामती चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यत्र योगेश